Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 6th स्टँडर्डचा आपण मॅथ्स आणि सायन्सचा सिलेबस सुरू केला होता. तर सायन्सचा सिलेबस मधला आपला थर्ड लेसन लेट्स सेपरेट द कंपोनेंट्स आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता अजून एक मेथड दिलेली आहे फिल्ट्रेशन. की आपण जे आहे आपल्या घरात सगळ्यांच्या घरात फिल्टर आहे ना. आपलं पाणी काय होत असतं, आपण म्हणतो आमच्याकडे ॲक्वागार्ड आहे, आमच्याकडे केंट आहे. पाणी फिल्टर होऊन येत असतं आणि ते स्वच्छ पाणी मग आपण पित असतो. म्हणजे पाण्यामध्ये काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा दूषित काही कण आहेत, अशुद्धी आहेत, त्या सगळ्या निघून जात असतात बाय द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन. व्हेन अ मिक्सचर कन्सिस्टिंग ऑफ टू सॉलिड सबस्टन्सेस अँड देअर पार्टिकल्स डिफर इन साइज. लिक्विड आहे आणि सॉलिड आहे, त्यांचे पार्टिकल वेगवेगळ्या साईजचे आहे. वी सेपरेट देम युजिंग ॲप्रोप्रिएट सिव. योग्य चाळणीचा वापर आपण ते वेगळे करत असतो. बट व्हॉट इफ द मिक्सचर कन्सिस्टिंग ऑफ लिक्विड अँड इनसोल्युबल सॉलिड. मग अशा वेळेस काय करणार, ज्यावेळेस आपण चहा आहे बघा, चहा पावडर वगैरे, चहा पत्ती वेगळी होत असते आणि चहा बाजूला होत असतं. म्हणजे इथे लिक्विड बाजूला झालं, खाली जो कपात पडला, या कपात पडला तो काय आहे तुमचा, तो चहा आहे. या कपात पडला तो काय आहे तुमचा चहा आहे. की जो काय आहे लिक्विड, की जो काय आहे लिक्विड, आणि वरती चायपत्ती जी आहे ती काय आहे सॉलिड, सेमी सॉलिड, थोडीशी सॉलिड आहे. म्हणजे हे पदार्थ आपण फिल्ट्रेशन मेथड किंवा सिविंग मेथडनी योग्य काय केले, सेपरेट केलेले आहे. इन सच केसेस दे कॅन बी सेपरेटेड युजिंग स्ट्रेनर ऑर सिव. मग ते आपण कशाने वेगळे केले, स्ट्रेनर म्हणजे काय रे, चाळणी, चाळणीच्या साह्याने, किंवा सिव, सिव म्हणजे पण चाळणी, चाळणीच्या साह्याने काय केले आपण सेपरेट केले. विथ अ फाईन मेश, ज्याला बारीक अशी जाळी, मेश म्हणजे काय, अशी जाळी असते बघा. तुम्ही चाळणी जर बघितली तर एकदम बारीक अशी काय असते, याला ही अशी जाळी असते. ठीक आहे. सो आता बघा पुढे, आता हा मुलगा काहीतरी विचार करतोय. काय विचार करतोय, व्हाईल युजिंग टी स्ट्रेनर व्हॉट इज द स्टेट ऑफ सबस्टन्स दॅट रिमेन्स ऑन दी स्ट्रेनर. चायपत्ती गाळल्यानंतर वरती जर चहा चाळणीमध्ये जो राहतो तो पदार्थ कुठल्या स्टेटमध्ये असणार आहे. सो इट इज ऑलवेज इन सॉलिड स्टेट. चायपत्ती काय आहे, सॉलिड स्टेटमध्ये. व्हॉट इज द स्टेट ऑफ सबस्टन्स दॅट फॉल्स थ्रू. जो खाली पदार्थ पडतो म्हणजे काय पडतो, त्याच्यामध्ये चहा पडतो, तो कुठल्या स्टेटमध्ये असतो, तो असतो लिक्विड स्टेटमध्ये. ठीक आहे. प्रश्नांची उत्तर मिळाली. इफ मडी वॉटर इज फिल्टर्ड थ्रू द क्लोथ ऑर टी स्ट्रेनर डू वी गेट क्लीन वॉटर. समजा एक गढूळ पाणी, त्याच्यात गाळ चिखल वगैरे आहे, ते आपण चाळणीने वेगळं केलं, पण तरी पण खाली गढूळ पाणीच येणार आहे. मग ते 100% आपण या स्ट्रेनरने वेगळं करू शकतो का, नाही. तिथे मात्र तुम्हाला सेपरेट वेगळी मेथड वापरावी लागणार आहे. इन दॅट केस वी हॅव टू यूज द मेथड ऑफ फिल्ट्रेशन. इथे काय करावं लागणार आहे, आपल्याला फिल्ट्रेशन मेथड वापरावी लागणार आहे. तुम्ही सायन्स लॅबमध्ये बघितलं असेल, एक फिल्टर पेपर असतो, टिश्यू पेपर बघितला आहे का, त्याच आकाराचा काय असतो, फिल्टर पेपर असतो. अशा पद्धतीने असा स्क्वेअर शेप काय असतो, फिल्टर पेपर असतो. आता हा फिल्टर पेपर कसा असतो, ऍक्च्युली हा फिल्टर पेपर काय असतो, असा गोल असतो. हा फिल्टर पेपर काय असतो, असा गोल असतो. आता हा तुम्हाला मी रेक्टँग्युलर शेप आहे तुमचा, पण आता हा फिल्टर पेपर असा असतो गोल, अशा पद्धतीने. मग याचे काय करतात, हा गोल आहे, याचे दोन भाग म्हणजे असे याला फोल्ड करत असतात. मध्यभागी काय करत असतात, असे आपण फोल्ड करत असतो. फोल्ड केल्यानंतर परत काय करत असतात, अजून एक फोल्ड करत असतात, आणि अजून एक फोल्ड केल्यानंतर मग त्याचा कोन तयार होत असतो. अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. मग तो कोन तयार झाल्यानंतर मग तीन बाजू बघा अशा पद्धतीने काय होत असतो, या तीन बाजू एका बाजूला ठेवायची आणि एक बाजू काय करायची, अशी सेपरेट करायची. सो अशा पद्धतीने फिल्टर पेपरचा वापर करतात. कुठे, तुमच्या सायन्स लॅबमध्ये. पहिले गोल असतो, त्याचा अर्धा भाग करायचा, फोल्ड करायचा, परत त्याचा अर्धा फोल्ड करायचा, त्याच्यानंतर तीन बाजू बाजूला ठेवायच्या आणि एक बाजू बाजूला ठेवती. अशा पद्धतीने कोन तयार करायचा. कोन तयार केल्यानंतर तो अशा पद्धतीने ह्या स्टँड वरती ठेवायचा. स्टँड वरती ठेवल्यानंतर आता हा फिल्टर पेपर आपण याच्यामध्ये, या कोनिकल फ्लास्क मध्ये, कोनिकल हा जो कोन शेप आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यामध्ये टाकल्यानंतर वरतून ते गढूळ पाणी टाकणार. गढूळ पाणी टाकल्यानंतर हा जो तुमचा फिल्टर पेपर आहे त्याला इतके फाईन बारीक छोटे होल्स असतात. त्या होल्स थ्रू ते जे पाणी आहे ते अशुद्ध पाणी शुद्ध होतं आणि वरती सगळा काडी कचरा, चिखल वगैरे सगळं शिल्लक राहतं आणि खाली तुमचं शुद्ध 100% प्युअर वॉटर, 100% नाही म्हणता येणार, 98%, 90% प्युअर वॉटर म्हणणार. त्याच्यानंतर ते परत शुद्ध करायचं, 2-3 फिल्टर पेपर वापरायचे, परत असं बनवायचं, आणि शेवटी तुम्हाला बघा अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंट करणार आहे. पहिले गढूळ पाणी मग स्वच्छ मिळतो, मग हे स्वच्छ पाणी परत एकदा फिल्टर पेपरने गाळायचं, आणि फिल्ट्रेशनच्या मेथडने आपण काय करू शकतो, हे जे पाणी आहे हे पाणी शुद्ध करण्याचं काम करू शकतो. आता इथे तुमच्यासमोर एक इंटरेस्टिंग असं पिक्चर लावलेलं आहे. काय सांगतात बघा, ड्युरिंग अन एपिडेमिक ऑर पॅन्डेमिक
करोना आपल्याकडे पण येऊन गेला, त्यावेळेस आपण सगळे लोक तोंडावरती काय करायचो, मास्क लावायचो. कशासाठी लावायचो रे? व्हाय शुड वी विअर अ मास्क अँड कव्हर आवर नोज अँड माउथ व्हाईल ट्रॅव्हलिंग क्राऊड व्हेकल्स ऑर विजिटिंग टू हॉस्पिटल्स? का लावत होते? जर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा रे की करोना आला त्यावेळेस आपण मास्क का लावत होतो. तर सगळ्यात महत्वाचं, जे मास्क असतं त्याच्यावरती बारीक बारीक कसे असतात, काय असतात, थ्रेड आणि एकदम असं कवरिंग असतं की ज्यातून आपण श्वास घेऊ शकतो. पण जे डस्ट पार्टिकल आहे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा व्हायरसेस आहे ते आपल्या बॉडीमध्ये नाकातून तोंडातून डायरेक्ट एंट्री होऊ नये म्हणून आपण काय करत होतो, क्राऊडेड प्लेस, जिथे गर्दी आहे, जिथे गर्दीचे प्लेस आहे किंवा जिथे हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, जिकडनं आपल्याला संसर्ग होऊ शकतो, आजार पसरू शकतो, अशा ठिकाणी डेफिनेटली आपण काय करत असतो, हे मास्क लावत असतो. इट इज नथिंग बट अ मेथड ऑफ फिल्ट्रेशन. फिल्टर सारखंच काम करतं ना, फिल्टर सारखं. फिल्टर मध्ये कसं पाणी स्वच्छ होत असतं, जे मायक्रो ऑर्गॅनिझम जर्म्स वरती राहतात, किंवा सिविंग मेथड मध्ये कसं चाळणीच्या वरती सगळं गाळ चिखल वगैरे राहत असतो, आपण फिल्टर पेपर बघितलं, आणि खाली स्वच्छ. त्या पद्धतीने हवा जी आहे आपल्या नाकात येत असताना किंवा आपल्या शरीरात जात असताना शुद्ध हवा यावी, किंवा सगळ्यात महत्त्वाचं ते जर्म्स वगैरे आपल्या बॉडीमध्ये एंटर करू नये म्हणून आपण तिथे काय करत असतो, या मेथडचा. म्हणजे ही पण काय आहे, सेपरेटिंग. याच्यातून सेपरेट काय, जर्म्स मायक्रो ऑर्गॅनिझम सेपरेट होणार आहे. कशापासून? आपल्या बॉडीपासून. म्हणजे ही पण मेथड आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, डू यू नो मध्ये काही स्पेसिफिक तुम्हाला इथे दिलेलं आहे. काय दिले आहे बघा डू यू नो मध्ये? After harvesting some crops, the leftover straw is often burned. बघा, तुम्ही बघितलं असेल, गहू काढले असेल, बाजरी काढली असेल, किंवा तुमचे तांदूळ आहे, हे सगळं काढल्यानंतर त्याचे जे स्ट्रॉज आहे ते शक्यतो त्या जमिनीमध्ये, त्या वावरामध्ये जाळत असतात. का जाळत असतात रे? Scientists at the Energy and Resources Institute in Delhi have created a curtain with a very tiny pores with it using the ash left over from the burning crop straw. It is used like a filter to clean the industrial wastewater. मग आता हे जाळल्यामुळे त्या जमिनीला काय होत असतात, काही घटक, कॅल्शियम किंवा वेगवेगळे जमिनीला आवश्यक असे घटक मिळत असतात, म्हणून ते त्याच्यामध्ये जाळत असतात. हे त्याचं रिझन झालं. पण हे याच्यावर थांबले नाही, तर आपल्या जे सायंटिस्ट आहेत त्या सायंटिस्टने काय केलं, सायंटिस्ट ऍट, कुठले सायंटिस्ट? एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इन दिल्ली. दिल्लीच्या सायंटिस्टने हे जो काडी कचरा, शेतामध्ये जे स्ट्रॉ आहे ते बर्निंग क्रॉप स्ट्रॉ जे आहे ते, ती जी ॲश उरलेली आहे, तो काडी कचरा किंवा ते जे स्ट्रॉ आहे ते जाळून जी उरलेली ॲश आहे त्याच्यापासून काय केलं त्यांनी, एक पडदा तयार केला. काय केला? एक कर्टन, पडदा तयार केला विथ अ व्हेरी टायनी पोर्स. त्याच्यामध्ये इतके छोटे 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 छोटे, त्या पडद्याला काय आहे, अगदी छोटे 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 काय आहे, बारीक छिद्र आहे. त्या पडद्याला छोटे छोटे बारीक छिद्र आहे. इट इज यूज लाईक अ फिल्टर टू क्लीन इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. आणि त्या पडद्याचा उपयोग म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुमची गहू, ज्वारी, बाजरी किंवा तांदूळ आहे त्याचं उत्पन्न घेतल्यानंतर राहिलेला जो काडी कचरा किंवा जो स्ट्रॉ आहे, त्याच्या ज्या पेंढ्या असतात त्या किंवा त्याच्या स्ट्रॉ उरलेले असतात बघा, ते जाळल्यानंतर त्याची ॲश तयार होत असते, राख तयार होत असते काळी काळी, किंवा थोडीशी लाकूड जळालं की पांढऱ्या रंगाची होत असते. ते जाळून त्या ॲशपासून ह्या दिल्लीच्या सायंटिस्टने एक कर्टन, पडदा तयार केला. आणि या पडद्याचा उपयोग, मग त्याला छोटे छोटे असे छिद्र होते, इंडस्ट्रियल वेस्ट म्हणजे इंडस्ट्रीमधून निघणारं जे घाण पाणी आहे ते गाळण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे. बघा किती ग्रेट आहेत हे सायंटिस्ट. अशा पद्धतीने फिल्ट्रेशन मेथडसाठी त्यांनी ह्या पडद्याचा उपयोग केलेला आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन. ओके, सेडिमेंटेशन आपण डेली लाईफमध्ये तुम्ही खूपदा हा प्रयोग केलेला आहे. काय करायचं, एक ग्लास भरत असं मातीचं वगैरे चिखलाचं पाणी घ्यायचं आणि तो ग्लास काय करायचा, असा स्थिर टेबलवरती ठेवून द्यायचा थोड्या वेळासाठी. काय होणार आहे, तो गाळ चिखल जो आहे तो इथे मातीच्या, ती जी माती आहे ती तळाशी जाणार आणि वरती शुद्ध पाणी, अगदी स्वच्छ पाणी तुम्हाला दिसेल. आणि तो ग्लास हळला त्याचा तिरका करायचा, स्वच्छ पाणी काढून घ्यायचं आणि खाली अशुद्ध पाणी राहत असतं. अशा पद्धतीने याला म्हणतात सेडिमेंटेशन मेथड म्हणत असतात. इफ मडी वॉटर इन अ ग्लास इज लेफ्ट इन अनडिस्टर्ब फॉर अ लॉंग ड्युरेशन, द सॉइल पार्टिकल सेटल ॲट द बॉटम. इफ दॅट वॉटर इज केअरफुली पोर्ड इन टू अनदर ग्लास, क्लीन वॉटर इज ऑल्सो ऑप्टेन. म्हणजे अशा पद्धतीने स्वच्छ पाणी, अस्वच्छ पाणी आपण फक्त
स्थिर ठेवून बाजूला करू शकतो. द सॉइल रिमेन्स बिहाइंड द प्रोसेस वेअर इनसोल्युबल हेवी सॉलिड पार्टिकल सेटल ॲट द बॉटम इज कॉल्ड ॲज अ सेडिमेंटेशन. ही जी माती आहे तळाशी जाण्याच्या या प्रक्रियेला सेडिमेंटेशन असं म्हणतो. काय म्हणतो इंग्लिशमध्ये? सेडिमेंटेशन. बाय टिल्टिंग द वेसल द लिक्विड कॅन बी स्लोली पोर्ड आउट. दिस इज कॉल्ड ॲज डिकॅन्टेशन. आणि डिकॅन्टेशन म्हणजे काय? ते पाणी हळूच अल्लाद न डिस्टर्ब करता अल्लाद ओतणे आणि स्वच्छ पाणी बाजूला करणे आणि अस्वच्छ बाजूला ठेवणे हे डिकॅन्टेशन आपण म्हणत असतो. अशा दोन पद्धती आहे, सेडिमेंटेशन आणि डिकॅन्टेशन. म्हणजे काय होत असतं? आपण स्वच्छ आणि अस्वच्छ पाणी बाजूला करत असतो विदाउट डिस्टर्बिंग दॅट वेसल. ओके, सो ही आपण मेथड बघितली सेपरेशनची फ्रॉम देअर कंपोनंट्स. म्हणजे हे चिखल वगैरे आहे किंवा अस्वच्छ पाणी आहे त्याच्यातून आपण स्वच्छ पाणी बाजूला करू शकतो बाय दी प्रोसेस ऑफ सेडिमेंटेशन डिकॅन्टेशन. आता ऑलवेज रिमेंबर मध्ये आता काही दिलेलं आहे बघा. समटाइम्स ड्युरिंग द रेनी सीझन मडी वॉटर कम्स थ्रू द टॅप्स. आता पावसाळा चालू आहे. पावसाळ्यामध्ये काय होत असतं? पाऊस पडत असतो, नदी नाले भरून वाहत असतात. मग त्या नळांना आपल्या स्वच्छ पाणी चॉकलेटी कलरचं पाणी येत असतं. कधी कधी चॉकलेटचं पाणी नसतं, ते सगळं मातीचं वगैरे पाणी असतं. मग सच मडी वॉटर इज क्लीन युझिंग ॲलम. ॲलम सगळ्यांच्या घरात आहे. तुरटी सगळ्यांनी बघितलं आहे, व्हाईट कलरची बर्फासारखी असते. मग अशा वेळेस त्या अशुद्ध पाण्यामध्ये मम्मी काय करत असते? हंडा असेल भरलेला, त्याच्यावरती अशी एक दोन असे हात तुरटी फिरवते. ती तुरटी फिरवल्यामुळे काय होत असते? ते जे तुरटीचे कण आहे ना, त्या तुरटीच्या कणांना ते जे डस्ट पार्टिकल किंवा ते चिखलाचे पार्टिकल त्याला जाऊन चिटकतात. ते जड असतं. ते चिटकल्यानंतर ते जड होतं आणि ते खाली तळाशी जाऊन बसतं. याला म्हणतात सेडिमेंटेशन. ही प्रोसेस होत असते. किंवा खूप मोठं पाणी आहे, तिथे पण अशी तुरटी फिरवल्यानंतर ते जे तुरटीचे कण त्याच्यामध्ये विरघळतात ना त्या पाण्यामध्ये, त्याला जाऊन ते मातीचे कण चिटकतात, ते जड होतात आणि खाली बॉटमला जाऊन बसत असतात. ओके, अशा पद्धतीने ही तुरटी काम करत असते. माहिती होतं का तुम्हाला? इफ अ पीस ऑफ ॲलम इज पार्शियली डीप इन द मडी वॉटर अँड स्विल फॉर द 4 to 5 times अ स्मॉल अमाऊंट ऑफ ॲलम डिझॉल्व इन इट. त्याच्यामध्ये थोड्या वेळात ती तुरटी विरघळते. दिस ॲलम पार्टिकल स्टिक टू द सॉइल पार्टिकल. आणि हे जे तुरटीचे कण आहे ते मातीच्या कणांना जाऊन चिटकतात. बिकॉज दिस कंबाईन पार्टिकल्स बिकम हेवियर. ते दोघं जड होतात अँड दे सेटल ॲट द बॉटम ऑफ द व्हेसल मोर क्विकली. आणि पटकन जाऊन ते तळाशी बसतात आणि पाणी आपलं स्वच्छ होत असतं. ठीक आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेडिमेंटेशन. तुम्ही तुमच्या घरी तुरटी आहे का? असा प्रयोग केला आहे का? जरा मला या कमेंट सेक्शन मध्ये. नसेल केला तर नक्की आज तुरटी विकत घ्या आणि हे पाणी स्वच्छ करण्याचा या पद्धतीने प्रयत्न करा. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट मेथड, चर्निंग. चर्निंग तुम्ही कृष्ण कन्हैयाचं बघितलं असेल ना, श्रीकृष्ण मालिका बघितलं असेल. श्रीकृष्ण आणि यशोदा मैया. यशोदा मैया काय करत असते? ते जे दही असते ती काय करत असते? असं चर्निंग करत असते. ताक अशी घुसळत असते असं रवीच्या साह्याने. त्याच्यानंतर तो जो लोण्याचा गोळा आहे ते पार्टिकल्स त्या भांड्याला जाऊन चिटकत असतात. मग असे चिटकल्यानंतर त्याचा गोळा तयार होत असतो. गोळा तयार झाल्यानंतर तो हलका असतो, तो वरती त्या ताकावरती तरंगतो आणि तो लोण्याचा गोळा मग यशोदा मैया काढते आणि ती बाजूला भांड्यात ठेवते आणि कृष्ण खात असतो. चर्निंग हे जुन्या काळापासून हे चर्निंग मेथड, घुसळणे बघितलं आहे. आता तर आपण मिक्सरमध्ये चर्निंग करतो. रेडीमेड रवी मिळाला, त्याला बटन दाबलं की फटाफट ते होत असतं आणि ते लोण्याचा गोळा वरती येत असतो. सो दिस इज नथिंग बट अ चर्निंग मेथड. हे सगळ्यांना माहिती आहे. when curd is churned for sometimes using a churner, रवीच्या साह्याने घुसळतात बघा. इथे चर्नर म्हणतात त्याला किंवा रवी म्हणतात. बटर स्टार्ट्स फ्लोटिंग ऑन दी बटर मिल्क. लोण्याचा गोळा बटर मिल्क वरती तरंगायला सुरुवात करतो. चर्निंग द कर्ड पुशेस द बटर पार्टिकल्स टू द एजेस ऑफ द व्हेसल. तेच सांगितलं तुम्हाला. त्याच्यामुळे काय होत असतं? चर्निंग केल्यामुळे ते बटर पार्टिकल्स त्या भांड्याला चिटकायला सुरुवात होतात. असे चिटकून तो लोण्याचा गोळा तयार होतो. सो दे स्टिक टुगेदर टू फॉर्म अ लार्ज लंप ऑफ बटर. लंप ऑफ बटर म्हणजे लोण्याचा गोळा तयार होत असतं. सिन्स बटर इज अ फॅटी अँड लाईट. फॅटी असतं पण ते लाईट असतं. फ्लोट्स ऑन दी बटर मिल्क. बटर मिल्क म्हणजे ताकावरती ते तरंगतं अँड कॅन बी सेपरेटेड. आणि अशा पद्धतीने लोण्याचा गोळा ताकापासून आपण वेगळा करू शकतो. दिस इज ऑल्सो मेथड ऑफ सेपरेटिंग द कंपोनंट फ्रॉम द मिक्सचर. म्हणजे तुमचं ताक हे मिक्सचर आहे फॅट्स आणि त्याच्यामध्ये फॅट्स बाजूला करू शकतो. कशाने? चर्निंग मेथडने. ओके, जस्ट लाईक अ हँड ऑपरेटेड चर्नर आपण रवी वापरत असतो. मशीन ऑपरेटेड चर्नर्स आर ऑल्सो अवेलेबल इन दिस प्रोसेस. आता बाजारामध्ये डायरेक्ट ऑटोमॅटिक सगळं हे निघालेलं आहे. मग आता याचा उपयोग, ह्या चर्निंग मेथडचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात. कुठे वापरतात बघा. इन लार्ज डेअरीज डिफरंट मेथड्स ऑफ सेपरेशन अँड मॉडर्न टेक्निक्स आर यूज टू सेपरेट द क्रीम फ्रॉम द मिल्क. मोठ्या ज्या डेअरीज आहेत
जिथे हजारो लिटर दूध येत असतं तिथे स्किम मिल्क नावाचा एक प्रकार आहे, माहिती आहे का तुम्हाला? हे जे बडे बडे लोक असतात की ज्यांना असं वाटतं की अरे किती फॅट्स वाढले, किती हे, मग ते स्किम मिल्क वापरतात. स्किम मिल्क म्हणजे काय? जे दूध आहे ना त्या दूधमधून क्रीम बाजूला केलेली असते, क्रीम बाजूला केलेली आहे, उरलेलं दूध पित असतात ते फॅट्स बाजूला करून, ठीक आहे, म्हणजे आपले फॅट्स वाढू नये म्हणून ते स्किम दूध पित असतात. आपण नाही, आपण तसं करत असतो. पण ह्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ती जी क्रीम आहे ती क्रीम बाजूला करतात मिल्कमधून, त्याच्यापासून मग डेअरी प्रोडक्ट, मग खवा बनवतील, मग पेढे बनवतील, मग वेगवेगळे पदार्थ दुधापासून तयार करत असतात. सिमिलरली म्हणजे डेअरी प्रोडक्ट्समध्ये ह्या चर्निंग प्रोसेसचा उपयोग होतात. अजून कुठे होतं? ब्लड बँक, ब्लड जशी आपली बँक असते त्यात पैसे ठेवतो तसं ब्लड बँकमध्ये आपण रक्त ठेवत असतो. ह्या रक्तातले सिमिलरली इन ब्लड बँक द मशीन्स आर यूज टू सेपरेट द कंपोनंट्स ऑफ द ब्लड. आता याच्यामध्ये ब्लड बँकमध्ये काय असतं तुमचं, काही मशीन्स असतात. त्या मशीन्सला आता समजा हे मशीन आहे, एक मशीन असतं, या समजा ह्या टेस्ट ट्यूब आहे, याच्यामध्ये ब्लड ठेवलेलं आहे आणि त्याला एक असं हँडल असतं. त्या हँडलने आपण फिरवलं की त्या ह्या ज्या टेस्ट ट्यूब अशा गोल 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 फिरत असतात. फिरल्यानंतर त्या ब्लडचे कंपोनंट्स आहे, RBCs आहे, WBCs आहे, रेड ब्लड सेल, व्हाईट ब्लड सेल, प्लाझ्मा आहे, प्लेटलेट्स आहे, त्या वरती येतात. मग त्या वरती आल्यानंतर त्या फ्रोझन स्टेटमध्ये 5 वर्ष 10 वर्ष ठेवत असतात. म्हणजे रक्ताचे घटक रक्तापासून वेगळे करण्यासाठी सुद्धा चर्निंग ही जी मेथड आहे ती वापरत असतात. आणि त्याच्यामुळे आपण एका रक्तापासून काही मिलीलिटर, 200-300 मिलीलिटर रक्तापासून आपण कित्येक लोकांचे प्राण वाचू शकतो, कारण त्या रक्ताचे घटक तिथे वेगळे. कारण बघा करोना आला तर त्यावेळेस प्लाझ्मा डोनेशन पण तुम्ही ऐकलं असेल की प्लाझ्मा रक्तातला, काहींना RBCs कमी पडलं तर त्यांना RBCs, काहींना प्लेटलेट्स कमी झाल्या तर त्यांना प्लेटलेट्स. हे रक्ताचे घटक काय करत असतात, अशा पद्धतीने ब्लड बँकमधून घेत असतात ज्या इमर्जन्सी पेशंटला. मग हे कुठल्या मेथडने वेगळे करत असतात? आपली चर्निंग, घुसळणे या पद्धतीने हे वेगळे करत असतात. हिअर मशीन्स दॅट रोटेट द लिक्विड ॲट व्हेरी हाय स्पीड आर यूज. आता डायरेक्टली रेडीमेड बटन दाबला की ते गोल 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 फिरतं आणि त्या रक्ताचे घटक रक्तापासून काय होत असतात, वेगळे होत असतात. सो दीज आर सम मेथड्स ऑफ सेपरेटिंग द कंपोनंट्स फ्रॉम देअर मिक्सचर्स. चर्निंग बघितली आपण, सेडिमेंटेशन, डिकॅन्टेशन, अशुद्ध गढूळ पाण्यासाठी ती बघितली. त्याच्यानंतर आपण काय बघितलं रे, हे फिल्ट्रेशन मेथड बघितली फिल्टर पेपरच्या साहाय्याने. या सगळ्या मेथड आहे सेपरेटिंग कंपोनंट्स फ्रॉम देअर मिक्सचर. त्यानंतर आपली नेक्स्ट मेथड दिली आहे इव्हॉपरेशन, की जे आपण डेली लाईफ मध्ये आपण बघितलं आहे. इव्हॉपरेशन म्हणजे काय, बाष्पीभवन होणे. मग आता टेक अ लिटल वॉटर इन. आपण घरी हा तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघायचं सगळ्यांनी, कंपल्सरी हा एक्सपेरिमेंट आज घरी करायचा आहे. एक छोटीशी डिश घ्यायची किंवा एक बशी घ्यायची, त्या बशीमध्ये थोडं पाणी घ्यायचं, 2-3 चमचे मीठ टाकायचं, ते सगळं मिक्स करायचं व्यवस्थित आणि ती जी बशी आहे ती काय करायची, उन्हामध्ये ठेवायची आहे. ठीक आहे. मग आता उन्हामध्ये ठेवल्यानंतर काय होणार आहे, इव्हॉपरेशन, त्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेने किंवा आजूबाजूच्या उष्णतेने वाफ होणार आहे आणि 2-3 दिवसामध्ये तुम्हाला त्या बशीमध्ये छोटे छोटे असे क्रिस्टल्स दिसतील. दॅट क्रिस्टल्स आर नथिंग बट अ सॉल्ट. मिठाचे खडे दिसतील तुम्हाला. मग आता हा एक्सपेरिमेंट दिला, डिझॉल्व स्पूनफुल सॉल्ट इन द प्रिपेअर ऑफ सॉल्ट. नाउ प्लेस दिस सॉसर इन द सन. ओव्हर अ डे ऑर 2 द वॉटर इन सॉसर ग्रॅज्युअली डिक्रीजेस अँड द लिक्विड इन द मिक्सचर टर्न्स इन टू द वेपर अँड द सॉल्ट इज लेफ्ट बिहाइंड द सॉसर. दिस इज अ सॉलिड स्टेट. म्हणजे लिक्विड केलेल्या मिठाचं आपण सॉलिड स्टेटमध्ये कन्व्हर्जन केलं बाय द प्रोसेस ऑफ इव्हॉपरेशन. आता सृष्टी केप्ट द सॉसर इन द शेड. आता 3 मुलं होते, 3 मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे एक्सपेरिमेंट केले. तिने काय केलं, अंदर शेड मध्ये जिथे सावली तिथे जाऊन ती डिश ठेवली. यश केप्ट सॉपर इन द सन. यशने ती जी बशी आहे ती उन्हात नेऊन ठेवली आणि संस्कृतीने ती बशी कुठे ठेवली, विंडो, जिथे सारखा हवा वाहते तिथे नेऊन ठेवली. मग आता कोणाचं मीठ लवकर तयार होईल नक्की लिहा मला कमेंट सेक्शन मध्ये. ठीक आहे. सो ही पण एक मेथड आहे. याचे आन्सर्स मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुमचे कमेंट सेक्शन मी पहिले रीड करेन की कोणी कोणी उत्तरं टाकली आहेत ह्या प्रश्नांची, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघतात की नाही आणि तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होती की नाही ते पण मला तुम्ही सांगायचं आहे. आता ही इव्हॉपरेशन समुद्र किनारी तुम्हाला ही मेथड बघायला मिळतील. बघा ही समुद्र किनारी किती छान चित्र दाखवलेलं आहे. हे जे आपले मासेमारी करणारे कोळी बांधव आहे ते काय करत असतात, समुद्राच्या जेव्हा हाय टाइड्स, मोठ्या लाटा येत असतात, लाटा आल्यानंतर ते जे पाणी आहे
असे वाफे टाकत असतात, ते पाणी अडवतात, अडवल्यानंतर ते अशा पद्धतीने बांध घालतात आणि मग सूर्याच्या उष्णतेत त्या पाण्याची वाफ होते आणि मग असे मोठे मोठे मिठाचे खडे इथे शिल्लक राहत असतात. मग त्याच्यावरती अजून प्रक्रिया करतात आणि त्या अशुद्ध मिठाचं शुद्ध मिठामध्ये रूपांतर करतात आणि आपण आपल्या डेली लाईफमध्ये कुकिंगसाठी जे मीठ वापरतो ना, ते अशाच पद्धतीने तयार झालेलं असतं बाय दी मेथड ऑफ इव्हॉपरेशन. ओके, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे या लेसन मध्ये बाय दी मेथड्स ऑफ सेपरेटिंग द कंपोनेंट्स फ्रॉम देअर मिक्सचर. दिस मेथड इज यूज वर्ल्ड वाईड ऑप्टेन द सॉल्ट. नो एक्स्ट्रा फ्युएल, याला कुठल्याही प्रकारचं इंधन नाही, पेट्रोल नाही, डिझेल नाही, कुठला CNG नाही, काही लागणार नाहीये. फक्त सूर्याची उष्णता लागते, ती मिळते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे किती छान, सोपी आणि आपल्याला खर्च काहीच नाहीये त्या मेथडचा. सोलर एनर्जी यूज फॉर दिस पर्पज, म्हणजे याच्यासाठी काय वापरतात, सोलार एनर्जीचा, सूर्याच्या उष्णतेचा इथे वापर केला जात असतो. मग आता बघा, सी वॉटर इज कलेक्टेड इन द सॉल्ट पॅन. सॉल्ट पॅन्स म्हणजे काय, तुमचं मीठ तयार करण्यासाठी असणारे मिठागरे म्हणतात मराठीमध्ये. समुद्र किनाऱ्यावरती काय करतात, कॉस्ट वरती हे सॉल्ट पॅन तयार करत असतात. विथ द हेल्प ऑफ सनलाइट द वॉटर इव्हॉपरेट्स अँड सॉल्ट रिमेन बिहाइंड. मग सूर्याच्या उष्णतेने सगळी पाण्याची वाफ होऊन जात असते. लांब किनाऱ्यापासून लांब ते वाफे असतात. मग जोराची लाट आली की ते पाणी लांबपर्यंत जात असताना मग ते खूप लांब ते पाणी काय करत असतात, साचवत असतात, त्याचे मिठागरं तयार करतात. मग वाफ होते आणि खाली मीठ शिल्लक राहत असतं. दिस रॉ सॉल्ट ऑल्सो कंटेन स्टोन्स. त्यामध्ये जे मिठाचे खडे असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे आपले मातीचे खडे पण असतात, काडी कचरा असतो, डर्ट असतो, अदर इम्प्युरिटीज, खूप सारी अस्वच्छता असते. प्युअर सॉल्ट इज ऑप्टेन बाय युझिंग व्हेरियस अदर मेथड. मग वेगवेगळ्या मेथडने ते रिफाईंड सॉल्ट आपल्याला त्याच्यापासून मिळत असतं. वेगवेगळ्या इंडस्ट्रीज असतात, जसं टाटा इंडस्ट्री आहे, टाटा मीठ हे तुम्ही बघितलं आहे. देर आर मेनी सॉल्ट पॅन्ट्स इन महाराष्ट्र. मग आता हे मिठागरांपासून मीठ मिळतं, कुठे कुठे मिळतं, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्राचे काही जे समुद्रकिनारा आहे तिकडे हे आहे. त्यानंतर गुजरात जे राज्य आहे, गुजरात राज्याच्या समुद्रकिनाऱ्यांपासून आपल्याला मीठ मिळतं. नंतर तमिळनाडू आहे आणि राजस्थान आहे. या 4 ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला ही मिठागरं सॉल्ट पॅन बघायला मिळतील. मग परीक्षेला प्रश्न येईल की कुठल्या 4 राज्यांमध्ये जास्तीत जास्त. आपलं महाराष्ट्र तर माहिती आहे, आपल्या शेजारचं गुजरात पण माहिती आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राजस्थान खूप हॉट आहे, मग तिथे उष्णता जास्त, ते पण लक्षात ठेवा, ट्रिकने लक्षात ठेवा. महाराष्ट्र, आपल्या शेजारचं गुजरात, सगळ्यात हॉट काय आहे, राजस्थान आहे, आणि चौथं लक्षात ठेवा तमिळनाडू. जिथे समुद्रकिनारा आहे अशा ठिकाणी हे सॉल्ट पॅनची संख्या काय आहे, जास्त आहे. आता अजून एक मेथड दिलेली आहे, मेथड ऑफ सेपरेटिंग फ्रॉम देअर कंपोनंट्स. मग आता ही मेथड काय आहे समजून घेऊया. मॅग्नेटिक सेपरेशन, चुंबकाच्या साह्याने. चुंबक म्हणजे माहिती ना तुम्हाला, आयर्न, कोबाल्ट, निकेल हे 3 काय आहे तुमचं मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. मग कुठले लोखंडाच्या वस्तू त्याला जाऊन चिटकत असतात. मग आता तुम्ही बघू शकतात, ही क्रेन आहे, इथे सगळ्या गावाचा, सगळ्या शहरांचा कचरा टाकलेला आहे. मग आता इथे काय, आयर्न, कोबाल्ट म्हणजे मॅग्नेटिक सबस्टन्स लावलेला आहे या क्रेनला. ती इकडनं ह्या कचऱ्यातून फिरवली की सगळ्या लोखंडाच्या वस्तू याला चिटकून बसतात आणि मग त्या लोखंडावरती प्रक्रिया करून वेगवेगळ्या वस्तू ह्या बनवत असतात. ठीक आहे. सो मॅग्नेटिक सेपरेशन. मेटल लाईक्स आयर्न, कोबाल्ट, निकेल 3 मॅग्नेटिक सबस्टन्स आहे, लक्षात ठेवायचं. 3 तुमचे चुंबकीय पदार्थ 3च आहे, बाकी सगळे नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. पहिला तुमचा आयर्न, दुसरा कोबाल्ट आणि तिसरा तुमचा निकेल. हे 3च काय आहे तुमचे मॅग्नेटिक सबस्टन्स आहे. यालाच तुमचं जे मॅग्नेट आहे, चुंबक आहे, ते चिटकत असतं. आर अट्रॅक्टेड टुवर्ड्स द मॅग्नेट. दीज आर कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक सबस्टन्स. मध्ये इथे तुमची मॅग्नेटिक सबस्टन्सची डेफिनेशन पण तुम्हाला मिळणार आहे. आयर्न, कोबाल्ट, निकेल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स मॅग्नेट, दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक सबस्टन्स. चुंबकीय पदार्थ आयर्न, कोबाल्ट, निकेल हे चुंबकाकडे आकर्षित होतात, म्हणून त्याला आपण मॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणत असतो. ही डेफिनेशन 5 टाइम्स किंवा 10 टाइम्स सगळ्यांनी नोटबुकमध्ये लिहून टाकायची आहे. बाय युझिंग मॅग्नेट वी कॅन सेपरेट मॅग्नेटिक सबस्टन्सेस फ्रॉम नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स. मग आता हा काडी, कचरा, नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स सगळं एकत्र असतं. मग त्यावेळेस तुम्हाला मॅग्नेटिक सबस्टन्स वेगळे करायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही या मेथडने ते वेगळे करू शकतात. आयर्न, कोबाल्ट, निकेल आर यूज इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ मेनी आयटम्स. मग हे तयार करण्यासाठी काय करतात, आयर्न, कोबाल्ट, निकेलचा वापर करत असतात. इन द वेस्ट कलेक्टेड फ्रॉम द लार्ज टाउन अँड सिटीज दिस मॅग्नेटिक मटेरियल आर सेपरेटेड विथ द हेल्प ऑफ मॅग्नेट्स. मोठ्या शहराचा, गावाचा कचरा आहे त्याच्यातून मॅग्नेटिक सबस्टन्स वेगळा करण्यासाठी ह्या मेथडचा इथे वापर केला जात असतो. सो अशा पद्धतीने आपण ही मेथड बघितली, मॅग्नेटिक सेपरेशन बघितलं, त्यानंतर इव्हॉपरेशन मीठ तयार करण्याची ही पद्धत बघितली. या सगळ्या मेथड आहे तुमच्या
सेपरेटिंग दॅट इज द मेथड ऑफ सेपरेटिंग कंपोनंट्स फ्रॉम देअर मिक्सचर. आता त्याच्यानंतर एक सुंदर असं इन्फॉर्मेशन, एक खूप छान इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, एका सायंटिस्ट विषयी दिलेली आहे. हे सायंटिस्ट कोण आहे, कारण जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा जर तुम्ही MPSC UPSC किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा विचार केला तर तुम्ही बघा NCERTचे ते 5वी ते 10वीचे पुस्तकं तुम्ही वाचा असं तुम्हाला सगळे सांगत असतात. मग त्यातून हे बेसिक क्वेश्चन इथून येत असतात, त्याच्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मग आता इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट, चला आता समजून घेऊया काय आहे या सायंटिस्टचं नाव. पद्मश्री श्री उद्धव बरेली. उद्धव बरेली हे पद्मश्री हा आपल्या भारताचा जो पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान आहे. यातला पद्मश्री पुरस्कार यांना मिळाला आहे. नाव आहे त्यांचं उद्धव बराली. इज द वर्ल्ड वाईड रिनाउड इंडियन इन्व्हेंटर. भारतीय संशोधक म्हणून ते जगात प्रसिद्ध आहे. ही वॉज रिसीव्ड न्यूमरस नॅशनल अँड इंटरनॅशनल ऑनर्स अँड अवॉर्ड्स. जगातले सगळे नॅशनल इंटरनॅशनल सगळे अवॉर्ड त्यांना भेटलेले आहे. इन 1988 1988 मध्ये while his family was facing a financial crisis due to the loans. 1988 मध्ये त्यांच्या कुटुंबावरती खूप मोठं लोन होतं, त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाची खूप वाईट कंडिशन होती. अशा वेळेस त्यांनी ठरवलं, ही डिसाइडेड टू स्टार्ट अ स्मॉल फॅक्टरी टू मेक अ प्लास्टिक बॅग्स फॉर द टी गार्डनर्स इन आसाम. आसाम या राज्यामध्ये जे टी गार्डनर, जे चहाची शेती करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी प्लास्टिकच्या बॅग तयार करण्यासाठी त्यांनी काय केलं, स्मॉल फॅक्टरी उभारायचं ठरवलं. कोणी? ह्या आपल्या उद्धव बरेली यांनी. At that time, instead of purchasing a foreign machine of worth 5.5 lakh rupees, he developed a new machine himself for just rupees 60,000. मग त्यावेळेस फॉरेन वरून ते प्लास्टिक बनवणारं जे मशीन आहे त्याची किंमत होती 5.5 लाख, 5.5 लाख रुपीज त्या मशीनची किंमत होती. परंतु त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. मग त्यांनी काय केलं, घरच्या घरी स्वतः मशीन तयार केलं. किती रुपयामध्ये? फक्त 60,000 रुपयामध्ये. फक्त 5-5.5 लाख कुठे आणि 60,000 कुठले, म्हणजे फक्त 5 लाख रुपये वाचले ना त्यांचे. 60,000मध्ये ते मशीन तयार केलं. सिन्स देन अंटिल द इयर 2015 डॉक्टर बरेली हॅज क्रिएटेड मोर दॅन 160 युजफुल मशीन. आणि ते मशीन 2015 पर्यंत वापरलं. 2015 पर्यंत त्यांनी असे इतके मशीन तयार केले स्वतः. कोणी? या बरेली, उद्धव बरेली यांनी 160 मशीन तयार केले. किती? 160 युजफुल, सगळ्या शेतकऱ्यांना वापरतील, कोणी वापरतील असे 160 मशीन यांनी तयार केले. काय नाव आहे? उद्धव. कुठेतरी लिहून घ्या, उद्धव भराली. नाव काय आहे? उद्धव भराली असं त्यांचं नाव आहे. मग पुढे काय झालं बघा, मग ते मशीन कुठे कुठे वापरायला लागले. दे यूज फॉर द ॲग्रिकल्चर, शेतीसाठी, इंडस्ट्री, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, पर्सन विथ अ डिसॅबिलिटीज म्हणजे ज्या अंध, अपंग, जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी स्वतः मशीन तयार केले. असे 160 मशीन स्वतः या महान अशा व्यक्तीने तयार केले की जो इंडियन आहे. नोटेबल इन्व्हेंटेशन इन्क्लूड मशीन्स दॅट पील फ्रूट्स. मग त्यांनी काय काय मशीन तयार केले माहिती का? त्यांनी असे तयार केले की ज्याच्यापासून मशीन्स दॅट पील फ्रूट म्हणजे तुमची फळं आहे ना, समजा संत्री आहे, आंबा आहे किंवा कुठले फळ आहे त्याचे सालं काढायचं मशीन तयार केलं. ओ माय गॉड, सालं काढायचं. सेपरेट सीड्स अँड टूल दॅट एक्स्ट्रॅक्ट पोमोग्रॅनेट सीड. त्यांनी डाळिंब आहे, डाळिंबाचे दाणे काढणं किती अवघड असतं. डाळिंबाचे दाणे डाळिंबापासून वेगळे करण्याचं मशीन त्यांनी तयार केलं. वेगवेगळ्या फळांचे दाणे फळांपासून वेगळे करण्याचे मशीन त्यांनी तयार केले. माय गॉड, किती टॅलेंटेड होते बघा स्वतः. विच आर पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट फॉर लार्ज फॅक्टरीज. लार्ज फॅक्टरीजमध्ये या सगळ्या मशीनचा खूप महत्त्वाचा यूज आहे, तिकडे वापरतात. अलॉंग विथ मेनी अदर अवॉर्ड डॉक्टर भराली रिसीव्ह अन इंटरनॅशनल अवॉर्ड फ्रॉम द वर्ल्ड फेमस ऑर्गनायझेशन नासा. नासा ही जगातली सगळ्यात मोठी फेमस अशी संस्था आहे. त्या नासाकडून त्यांना टेक्नॉलॉजी ऑफ द फ्युचर कॉम्पिटिशन हे अवॉर्ड त्यांना दिलेलं आहे. कुठलं? नासाकडून टेक्नॉलॉजी ऑफ फ्युचर कॉम्पिटिशन. डॉक्टर भराली हॅज ऑल्सो स्टार्टेड अ स्पेशल सेंटर फॉर द रिसर्च अँड क्रिएशन ऑफ व्हेरियस मशीन. मग त्यांनी एक सेंटर पण तयार केलं ज्याच्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी यायला लागले, शिकायला लागले आणि वेगवेगळे मशीन कसे तयार करायचे याचं ट्रेनिंग ते तिथे द्यायला लागले. सो अशा पद्धतीने डॉक्टर
उद्धव भराली की ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे, की ज्यांनी पैशांची खूप अडचण होते, 5.5 लाखाचं मशीन 60,000मध्ये तयार केलं आणि एक नवीन विक्रम त्यांनी तयार केलं आहे. असे 160 मशीन त्यांनी तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्या फळांची सालं काढण्याचं मशीन, तुमच्या डाळिंबाच्या दाण्यांपासून डाळिंबापासून डाळिंबाचे दाणे वेगळे करण्याचे मशीन, अशी वेगवेगळे मशीन त्यांनी तयार केले आणि नासा करून त्यांना स्पेशल असे वेगवेगळे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दिलेलं आहे की या धड्यातून आपण काय शिकलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं सेपरेटिंग मिक्सचर सबस्टन्स फ्रॉम अ मिक्सचर इज कॉल्ड ॲज अ सेपरेशन. सेपरेशन म्हणजे काय, याची डेफिनेशन सगळ्यात पहिली तुम्हाला इथे दिलेली आहे की त्याचे कंपोनंट्स, मिक्सचरमधून त्याचे कंपोनंट्स वेगळे करणे म्हणजे सेपरेशन. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळे मेथड्स बघितल्या. बाय आयडेंटिफाईंग द डिफरन्स इन द प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस इन अ मिक्सचर. ट्रिक, मग आपण वेगवेगळ्या ट्रिक्सने ते वेगवेगळे करू शकतो. मग पहिलं हँड पिकिंग बघितलं आपण, गहू तांदूळ निवडणे, हँड पिकिंग. द सबस्टन्स इन अ मिक्सचर आर पिक आउट अँड सेपरेटेड बेस्ड ऑन देअर कलर. त्यांचा दगडांचा कलर, त्यांचा शेप याच्यावरून आपण काय करू शकतो, हँड पिकिंगने ते पदार्थ कंपोनंट्स त्याच्यापासून वेगळे करू शकतो. पुढे इन फील्ड्स द मेथड ऑफ विनोईंग, उफणणे म्हणतो. त्यामुळे काय होतो, काडी कचरा वेगळा होतो आणि धान्य काय होत असतं, खाली पडत असतं. विंडच्या साह्याने विनोईंग करत असतात. द मेथड ऑफ सेपरेटिंग स्मॉल पार्टिकल फ्रॉम अ मिक्सचर विथ द हेल्प ऑफ सुटेबल मेश कॉल ॲज सिविंग. चाळणे, कोंडा वेगळा करणे कशापासून, पिठापासून. त्याच्यानंतर रवा चाळून घेणे, त्याच्यानंतर चहा आणि चहापत्ती वेगळी करणे. त्याच्यानंतर तुमचं जे ग्रॅव्हल आहे, ग्रॅव्हल म्हणजे काय रे, तुमची खडी आहे, खडीपासून बारीक वाळू वेगळी करणे, याच्यासाठी सिविंग मेथड वापरणार आहोत. थ्रू फिल्ट्रेशन वी कॅन सेपरेट. बघा सिविंग झालं. थ्रू फिल्ट्रेशन, फिल्ट्रेशन बघितलं आपण, चिखल असेल त्या पाण्यामध्ये, तो चिखल वेगळा करायचा असेल. वी कॅन सेपरेट सॉलिड सबस्टन्सेस दॅट आर नॉट डिझॉल्व इन लिक्विड. लिक्विडमध्ये डिझॉल्व झाले अशा पद्धतीने फिल्ट्रेशन मेथडने, फिल्टर पेपरच्या मदतीने आपण ते वेगळे केले. पुढे आपण बघितलं सेडिमेंटेशन अँड डिकॅन्टेशन. सेडिमेंटेशन मध्ये चिखल माती असणारं जे पाणी आहे ते शांत ठेवायचं. शांत ठेवल्यानंतर ते सगळी चिखल माती जी आहे ती तळाशी जाते आणि ते आल्हाद आपण काय करू शकतो, ते आल्हाद एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून स्वच्छ पाणी बाजूला करू शकतो आणि अशुद्ध पाणी बाजूला. किंवा त्याच्यामधून आलम, तुरटी फिरवल्यानंतर हे फटाफट होत असते. ही एक मेथड बघितली. त्याच्यानंतर आपण बघितलं इव्हॉपरेशन, मीठ तयार करण्याची पद्धत. मीठ कसं तयार होतं हे पण सांगितलं तुम्हाला. सी सॉल्ट इज ऑब्टेन बाय द इव्हॉपरेशन. समुद्राच्या पाण्यापासून मीठ कोणत्या पद्धतीने मिळतं, इव्हॉपरेशन मेथडने आपल्याला मिळत असतं. आणि लास्ट बघितलं आपण मॅग्नेटिक सेपरेशन, म्हणजे चुंबकाच्या साह्याने सुद्धा आपण सगळ्या कचऱ्यामधून चुंबकीय वस्तू वेगळ्या करू शकतो. मॅग्नेटिक सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन बी सेपरेटेड युजिंग अ मॅग्नेट. ओके, सो अशा पद्धतीने हा आपला खूप इंटरेस्टिंग लेसन होता. हा लेसन आपण इथे संपवलेला आहे, पण याच्यावरती प्रश्न उत्तर खूप महत्त्वाचे आहे. ते प्रश्न उत्तर नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि फायनली लेट्स सेपरेट द कंपोनंट. हा लेसन आपला संपलेला आहे. लवकरच एक्सरसाइज पण घेऊन येते आणि त्याच्यावरती इम्पॉर्टंट सगळे क्वेश्चन पण तुमच्यासाठी घेऊन येते. तर आता मी थांबते. कसा वाटला व्हिडिओ नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये आणि लाईक करायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.